जंतर मंतरमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल, सोनम वांगचुक सरांना उचलून नेल्याबद्दल आणि अभिजित दिपके आणि त्याच्या सहसाथीदारांना लाठीहल्ला केल्याबद्दल या सरकारचा आणि त्याचबरोबर या उपोषणाला विरोध करणाऱ्या सगळ्या जनतेचा मी तीव्र निषेध करतो. काय वाईट करतात ते लोक? नक्की कुठल्या गोष्टी संदर्भात हे उपोषण चाललंय याची माहिती आहे तुम्हाला सगळ्या लोकांना? धर्मेंद्र प्रधान यांची एक जबाबदारी होती की नीट पेपर, ज्या पेपरसाठी विद्यार्थ्यांनी कितीतरी वर्षाच्या मेहनत घेतल्या होत्या, वर्ष त्यांची वाया चालली होती. आधीच माणूस जगेल की मरेल याचा भरोसा नाही, त्यात वर्षाचा काळ तुम्ही पुढच्या वर्षासाठी ढकलताय. त्यांनी केलेल्या मेहनतीचं त्यांना फळ भेटलं नाही. या गोष्टीसाठी कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या, आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यांची स्वप्न भंगलेत. या गोष्टीचं तुम्हाला काहीच पडलेलं नाहीये का? आणि या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यासाठी तो माणूस, त्याला काय पडलंय तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये पडण्याचा? 18-19 दिवस झाले तो माणूस उपाशी राहिला. त्या माणसाने मरण्याचा मार्ग शोधला, पण तुम्ही आम्हाला त्याच्या पाठीशी उभं सुद्धा राहता नाही आलं. तुमच्या आमच्या पुढच्या पिढीनं आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जर भेटला असताना तर पुढच्या पिढीसाठी हा सबक होता. येणाऱ्या ज्या नेत्यांच्याकडे चुका झाल्या असताना, चूक झाल्या असत्या तो विषय वेगळा आहे, पण चुका करू शकले नसते. आज जर राजीनामा भेटला असताना तर येणाऱ्या पुढच्या नेत्यांसाठी हा एक मोठा सबक होता. पण आपल्या लोकांनी खूप मूर्खपणा केलाय. त्यांना पाठिंबा न देऊ, पाठिंबा देण्याची गरज होती आणि तिथं उभं राहण्याची सुद्धा गरज होती. मला हेच कळत नाही की आपली लोक नक्की विरोध कोणत्या गोष्टीचा करतात. अरे हे मूर्ख सरकार आहे, साधं सुद्धा कळत नाही का? ऑस्ट्रेलियामध्ये या सरकारच्या नावाने नारे सुद्धा लगवले, गो होम मोदी नावाचे नारे लावलेत, आणि एवढं सगळं करून सुद्धा आपल्या सरकारला जाग आली नाही. अरे किती मूर्ख लोक आहेत. अरे आपल्या भविष्याची काळजी नाही, आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी साधं कळत नाही. अरे दीड दमडीच्या सरकारने चंदा चोरी झालं त्याच्यावरती सुद्धा निषेध करायला पाहिजे होता. लोक त्याचं समर्थन करतात. किती मूर्ख लोक आहेत. आज भारत देशामध्ये शिक्षणाचं महत्व शून्य झालंय. कळतंय तुम्हाला? असल्या तानाशाही करणाऱ्या सरकारचा मी तीव्र निषेध करतो. तुम्हाला किमान एखाद्याचं चांगलं करवत नाही ना, तर किमान त्याच्याबद्दल वाईट सुद्धा बोलू नका, एवढं फक्त डोक्यात ठेवा. आज तुम्हाला सुद्धा आहे ना बाहेरच्या देशाची प्रगती बघायला भेटेल, पण आपल्या देशाचं झालेलं नुकसान तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीये. अरे देश विकतोय, डोळ्यांनी दिसतंय, तरी सुद्धा देश विकताना पाहून सुद्धा आपण गप्प बसलोय ना. उद्या याच देशामध्ये याच लीडरच्या हाताखाली तुम्ही तानाशाही बनून राहणार आणि तानाशाच्या हुकमाखालीच जगणार आणि एक दिवस नक्की मरणार, एवढं लक्षात ठेवा.